झाली की सांगायचं मला. इयत्ता 9वी विषय गणित प्रकरण 4 आपण बघतोय. 22वं लेक्चर ऐकून गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. याच्यामध्ये गुणोत्तर म्हणजे काय आपण बघितलं, त्यानंतर गुणोत्तरांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ रेशो हे पण आपण बघितलं. पण त्याच्यामध्ये काय काय करावं लागतं, तर रेशो मांडत असताना त्याला सिम्प्लिफाय कसं करायचं, त्यानंतर गुणोत्तरांच्या दोन्ही पदांना गुणल्यावर नेमकं काय पदं येतात हा भाग आपण बघितलेला होता. की ज्याच्यामध्ये शतमान म्हणजे काय असतं, पर्सेंटेज म्हणजे दुसरं पद 100 असतं. त्यानंतर गुणोत्तराच्या दोन्ही पदांना एकाच संख्येनं गुणल्यानं किंवा भागल्यानं त्या गुणोत्तरामध्ये फरक पडत नाही, हा एक भाग आपण बघितला. त्याच्यानंतर गुणोत्तर मांडत असताना एखाद्या संख्येचं गुणोत्तर काढायचं आहे, तर त्या दोन्हीही राशी एकाच प्रकारच्या पाहिजेत आणि त्याची युनिट्स एकक त्याची काय पाहिजेत, समान असली पाहिजेत. बरोबर आहे का. इथंपर्यंतचा भाग आपण बघितलेला होता आणि काही उदाहरणं पण आपण या ठिकाणी सोडवलेली होती. आता त्याच्यामध्ये आणखी 1-2 उदाहरणं आपण बघूया. समजा महेश यांचा दरमहा, महेश यांच्या दरमहा खर्चाचं उत्पन्नाशी असलेलं गुणोत्तर, खर्चाचं उत्पन्नाशी असलेलं गुणोत्तर 3:5 आहे. तर त्यांचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या शेकडा किती आहे, तर त्यांचा खर्च उत्पन्नाच्या शेकडा किती आहे. पुस्तक बंद करा, लक्ष द्या इकडं. महेश यांच्या दरमहा खर्चाचं, आता महेश यांचा दरमहा खर्च, एव्हरी मंथ एक्सपेंडिचर आपण त्याला म्हणतो, एक्सपेन्स खर्च आपण त्याला म्हणतो. उत्पन्नाच्या त्यांचा सोर्स त्याच्याशी असलेलं गुणोत्तर किती आहे, 3:5. म्हणजे काय हो नेमकं, म्हणजे उत्पन्न किती रुपये येतंय आणि त्याला खर्च किती रुपये होतो. काय काय बघा, महेश यांच्या दरमहा खर्चाचं उत्पन्नाशी गुणोत्तर म्हणजे काय हो, पहिल्यांदा येणार आहे इथं खर्च आणि पुढं काय येणार आहे त्यांचं उत्पन्न, म्हणजे त्यांचा एक्सपेन्स आपण त्याला म्हणणार आहे. आणि इथं काय आला, इन्कम सोर्स, इन्कम त्यांचा. बरोबर आहे. देन विच इज द रेशो बिटवीन एक्सपेन्स अँड इन्कम, काय असणार आहे याचा रेशो, उदाहरणावरून सांगा की काय असणार आहे. हे वाक्य जर आपण वाचलं तर आम्हाला कळतंय का नाही. मी फक्त गुणोत्तर म्हटले तुम्हाला, शेकडीवर काय विचारले का, किती खर्च 3 रुपये आणि उत्पन्न 5 रुपये, बरोबर आहे का नाही. ते जर उलट म्हटलं तर आम्ही खर्च 5 रुपये आणि उत्पन्न 3 रुपये, आहे का शक्य. बाकीचे 2 रुपये कुठून आणायचे, हा प्रश्न आहे का नाही याच्यामध्ये. म्हणजे याचा रेशो काय आला, 3:5. रेशो बिटवीन एक्सपेन्स अँड इन्कम इज 3:5. आता लक्ष द्या इकडं. आता याचा अर्थ काय हो, 3:5 म्हणजे 3 रुपयेच खर्च आहे, 5 रुपयेच उत्पन्न असं आहे का, नाही. म्हणजे काय, 300 रुपये खर्च असेल तर उत्पन्न किती असेल, 500. 3,000 रुपये खर्च असेल तर उत्पन्न किती असेल, 5,000. 30,000 रुपये उत्पन्न असेल तर खर्च किती असेल, 50,000. 3 लाख रुपये खर्च असेल तर उत्पन्न किती असेल, 5 लाख. लक्षात आलं. या पटीमध्ये असा याचा अर्थ नाही, या पटीमध्ये असणार आहे, त्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे. खर्च उत्पन्नाच्या शेकडा किती, खर्च उत्पन्नाच्या शेकडा किती. आता हा रेशो आपण मांडला का नाही, म्हणून आपण काय लिहिणार आहे ठिकाणी, खर्च भागिले उत्पन्न बरोबर 3:5 म्हणजेच काय हो, 3/5. हा रेशो त्याचा मांडला. आता काय विचारलं आम्हाला, खर्च उत्पन्नाच्या शेकडा किती, म्हणजे खर्च शेकड्यातल्याच आहे आम्हाला. राईट द एक्सपेन्स इन द पर्सेंटेज फॉर्म. मग पर्सेंटेज कसं मांडायचंय, तर पर्सेंटेज मध्ये आम्हाला माहिती आहे शेकडामध्ये म्हणजे दुसरं पद काय लागतं याचं 100. सेकंड टर्म इज 100. मग
इथं याला कितीनं गुणल्यावर 100 येईल? 20 न. म्हणजे त्याच्या अंशाला पण कितीनं गुणायचं? 20 20 न. न. आपण अगोदर बघितले आपण गुणोत्तरामध्ये अंशाला आणि छेदाला एका संख्येनं गुणल्यानं फरक पडत नाही. मग काय करणार आम्ही? इंटू याला 20 न गुणणार, इथं पण 20 न गुणणार, बरोबर का? आता बघा काय झालं, 20 त्रिक 60 भागिले 20 100 म्हणजेच काय आलो? 60%. आता कसं लिहिणार उत्तर आपण? खर्च उत्पन्नाच्या किती टक्के आहे? 60% आहे. म्हणजे 60% खर्च करतोय तो. मग बचत किती टक्के करत असणार आहे? 40%. लक्षात आलं का? सेव्हिंग त्याचं किती असलं पाहिजे? 40% असलं पाहिजे. कळलं? या पद्धतीने उदाहरण आम्हाला सोडवता आली पाहिजे. उत्तर काय लिहिणार फक्त आपण त्याचं, की महेश त्याच्या खर्चाच्या 60% उत्पन्नाच्या 60% रक्कम खर्च करतो. महेश उत्पन्नाच्या 60% खर्च करतो. अशा पद्धतीने आम्हाला सोडवता येईल. पुढचं उदाहरण घेऊया. तर लिहिताना काय लिहिणार? महेश उत्पन्नाच्या 60% खर्च करतो. पुढचं उदाहरण घेतोय आपण. लक्ष द्या इकडे बघा. तर त्या संख्यांचं गुणोत्तर लक्ष द्या इकडे. 3 मार्कासाठी उदाहरण विचारलं जाऊ शकतं. एका बागेमध्ये आंबा आणि चिक्कू यांच्या झाडांच्या संख्यांचं गुणोत्तर 2:3 आहे. जर त्या बागेमध्ये प्रत्येक प्रकारची 5 झाडे जास्त लावली असती तर त्या संख्यांचं गुणोत्तर 5:7 झाले असते. तर त्या बागेमध्ये आंबा आणि चिक्कूची किती झाडे आहेत? आता कसं उदाहरण सोडवता येतं हे सेमी मध्ये बघूया. मँगो ट्री आणि चिक्कू ट्री. लक्षात आलं? इन द रेशो ऑफ अ मँगो ट्री अँड इन ऑर्चर्ड असं आपण त्याला म्हणतो. बागेमध्ये म्हणजे त्याला शब्द काय? ऑर्चर्ड. ऑर्चर्ड म्हणजे बाग असं आपण त्याला म्हणतो. इन ऑर्चर्ड देर इज अ मँगो ट्री. रेशो ऑफ अ मँगो ट्री अँड चिक्कू ट्री इज 2:3. If 5 more trees of each type are planted, the ratio of trees would be 5:7. Each 5 more than tree will be planted. 5 more than trees will be planted. The ratio of
mango and chiku trees is 5:7, then find the total tree of mango and चिक्कू. अशा पद्धतीचं उदाहरण आहे. बघा परत एकदा. इन अ ऑर्किड देर इज अ रेशो ऑफ mango and चिक्कू trees are 2:3. If 5 more than trees are planted, the ratio will be चिक्कू and amba and चिक्कू trees will be 5:7. Then find the number of mango tree and चिक्कू tree. लक्षात आलं? एका बागेमध्ये आंबा आणि चिक्कू यांच्या झाडांचं गुणोत्तर माहिती आहे आम्हाला. बाग. आता म्हणजे काय हो, आंब्याची किती झाडं असली तर चिक्कूची किती झाडं असतील? काय दिले इथं? पहिल्यांदा काय दिले? आंबा आणि चिक्कू. बरोबर आहे का? इथं काय देणार आहे मी? पहिल्यांदा आंबा आणि पुढे त्याच्या काय येणार आहे? चिक्कू. मँगो आणि चिक्कू. काय गुणोत्तर दिले त्याचं? 2:3. म्हणजे काय? 2:3. आंब्याची किती झाडं असल्यावर चिक्कूची किती झाडं असतील? आंब्याची 2 असल्यावर चिक्कूची 3. आंब्याची 4 असल्यावर 5. 7. एक न वाढ असणार आहे फक्त 3. ही झाडं समजा आम्ही 4 घेतली, आंब्याची 4 झाडं असतील तर चिकूची किती झाडं असतील? आता 6. बरोबर आहे का? कसं सांगितलं? काय केलं? दुप्पट केली. मिळून नाही याच्यामध्ये, ह्याच्या दुप्पट केली. रेशो म्हणजे काय कळते का? गुणोत्तर. रेशो म्हणजे त्याला गुणिले किंवा भागिले असंच करावं लागतं आम्हाला. ही समजा 8 असली, ही किती असणार आहे? 12. लक्षात आलं? ह्याला 4 न गुणलं, ह्याला 4 न गुणलं. ही 20 असली, ही किती असणार आहेत? 30. ही 100 असली, ही किती असणार आहेत? ही 100 असली समजा, ही किती असते? आंब्याची 100 झाड किती? बरोबर आहे. किती? 150. नाही का? कसं ठरवतो आम्ही? तोंडी पण येते आम्हाला हे, नाही का? कसं? ह्याला किती गुणल्यावर 4 आलं? 2. म्हणजे ह्याला पण 2 गुणायचं. ह्याला किती गुणल्यावर 100 आले? 50. म्हणजे ह्याला पण 50 गुणायचं. 50 त्रिक 150. बरोबर आहे का? आता ही समजा इथं 75 आली, 75 असतील तरी किती असतील? 50. कसं काढलं आम्ही? ह्याला किती गुणल्यावर 75 आले? भागल्या. कशाला? ह्याला भागलं किती ना? 3 न त्याला भागल्यावर 25 आलं. मग इकडे पण 25 न गुणायचं. म्हणजे 25 न गुणायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्याला 3 न भागलं तर 25 आलं, मग 25 ने ह्याला गुणायचं. 25 दोन्ही 50. लक्षात आलं का? या पद्धतीनं रेशो आम्हाला काढता येतो. आता लक्ष द्या इकडं. गुणोत्तर काय आहे त्याचं? 2:3. याचा अर्थ काय हो? ह्याला 2 न गुणलं 4 आलं, ह्याला 3 ला 2 न गुणलं, एकाच संख्येनं गुणलं का नाही? का ह्याला 2 न गुणल्यावर ह्याला 3 न गुणावं लागतंय आम्हाला? नाही. लक्षात आलं का? म्हणजे इथं कसं मांडतोय मी? 2 गुणिले 2 बरोबर 4 आले, किंवा इथं 3 गुणिले 2 बरोबर 6 आले. बरोबर ना? म्हणजे रेशो मांडताना इथं आम्हाला त्याची समान पट, जशी ही दुप्पट आहे, ही दुप्पट आहे तशी घ्यावी लागते. इथं काय केलं? 2 ला 50 न गुणलं, इथं 3 ला पण 50 न गुणलं, म्हणजे 50 पट त्याची करावी लागली. तसं इथं याचं संख्यांचं गुणोत्तर हे आम्हाला माहित नाही किती येते, ते काय लिहावं लागेल. म्हणून काय म्हणणार आम्ही? म्हणून आंबा व चिक्कू च्या संख्यांचे गुणोत्तर काय हो? 2x3x मानू. कसं मानणार आम्ही? 2x 3x म्हणजे काय? हे समान पट आहे. x आहे त्याची समान पट आहे. येतं का लक्षात? दोन्हीकडे पण आम्ही समान मांडलं. 2x 3x समान पट आपण त्याला म्हणतो. आता परत एकदा बघा, हे गुणोत्तर कळलं आम्हाला. हे आपण उदाहरण घेतलं जाऊ तर त्याच्यावरनं हे x काय मानायचं हे आम्हाला कळलं. आता जर त्या बागेमध्ये प्रत्येक प्रकारची 5 झाडं जास्त लावली, म्हणजे काय? आंब्याची पण 5 लावली आणि चिक्कूची पण 5 लावली, म्हणजे काय केली पाहिजेत?
मिळवली पाहिजेत का वजा केली पाहिजे? मिळवली पाहिजे. म्हणून उदाहरणातील अटीनुसार फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय करणार आम्ही? इकडे पण 5 वाढवणार. आता याचा रेशो कसा मांडता येईल आम्हाला? पहिल्यांदा 2x ॲज टू 3x ॲज म्हणजे इथं 2 टिंबा बरं का. रेशो कसा मांडता येईल आम्हाला? बरोबर 2x भागिले 3x हा त्याचा रेशो मिळाला आम्हाला. बरोबर का? सिम्प्लिफाय केल्यावर काय येईल? 2 3 येते का नाही? x ला गेले 2 3. आता उदाहरणातील अटीनुसार काय? 5 झाडं 5 मोर दॅन ट्रीज विल बी प्लांटेड. 5 झाडं प्रत्येकी जास्त लावली असती. म्हणजे ह्याच्यात काय करणार आहे मी? ह्याच्यात पण 5 मिळवणार, ह्याच्यात पण 5 मिळवणार. रेशो विल बी, तर त्या संख्यांचं गुणोत्तर किती झालं असतं? 5 असतात. रेशो विल बी ॲज टू 5:7. म्हणजे कसं येणार आहे समीकरण? आम्हाला कसं मिळेल तर मग आता? म्हणून 2x + 5 डिवायडेड बाय 3x + 5 रेशो विल बी 5:7. गुणोत्तर काय मिळालं आम्हाला? प्रत्येक प्रकारची 5 झाडं इथं वाढवली आणि त्याचा रेशो गुणोत्तर काय आलं? 5/7. 5/7 झालं असतं असं म्हटलेलं आहे. ही बेरीज करू नकोस तू. ही बेरीज करता येते. ही सजातीय पद आहे असा अर्थ धरू नका. 2x + 5 म्हणजे 5वे. ठीक आहे. गुणोत्तर मिळालं. गुणोत्तराबरोबर गुणोत्तर काय हो? तिरकस गुणाकार. काय करणार आम्ही इथं? 7 ने याला गुणणार. 7 कंसात 2x + 5 बरोबर कशानं? 5. 5 कंसात 3x + 5. सांगा पुढं काय होईल? 7 न प्रत्येक पदाला गुणायचं. काय येणार आहे? 14x + 7 5 35 बरोबर 5 न गुणल्यावर 15x + 25. सजातीय पद एकत्र करूया. काय काय सजातीय पद? हे 15x इकडे काय आहे? चिन्ह कसलं आहे याचं? 15x चिन्ह कसलं आहे हो? प्लस. इकडे आल्यावर मायनस. म्हणजे काय येणार आहे? 14x - 15x बरोबर हे 25. हे अधिक 35 इकडे गेल्यावर वजा 35. ठीक आहे. पुढं काय होणार आता इथं? 14x - 15x किती हो? वजा x बरोबर 25 - 35 किती हो? वजा 10. दोन्हीकडची चिन्ह बदलली. x बरोबर किती आलं? 10. तर त्या बागेत आंबा व चिक्कूची किती झाडे? आंबा व चिक्कू यांच्या संख्यांचं गुणोत्तर काय मांडले आम्ही? 2x = 3x असं मांडले. म्हणून आंब्याची झाडे काय मांडलेत आम्ही? 2x बरोबर 2 गुणिले x ची किंमत किती आली? 10. 10 दोन्ही 20. आणि चिक्कूची झाडे काय घेतलेत आम्ही? रेशो काय त्याचा? 3x. 3 गुणिले 10 किती असणार आहे? 30. कळलं का? याप्रमाणे सोडवायचं उदाहरण. आता बघा 20ला 30 हा रेशो आपण मांडूया. 20/30. सिम्प्लिफाय केल्यावर काय येईल? 0ला 0 गेलं. 2 3 गुणोत्तर आहे का नाही त्याचं? आता प्रत्येकामध्ये 5-5 प्रकारची झाडं वाढवूया. 20त 5 झाडं वाढवली किती झाली? 30त 5 वाढवली किती झाली? 35. इथं +5 इथं +5. 25/35. याला सिम्प्लिफाय करा. कशानं भाग जातोय? 5 न. कसं हो? 25 35 काय गुणोत्तर आलं? आहे का बरोबर? 5/7 झाले असते. म्हणजे हे व्हेरीफाय सुद्धा किंवा त्याचा पडताळा सुद्धा आपल्याला घेता येईल. अवघड आहे का काय? काय करायचं? पहिल्यांदा समान पट आम्हाला मानावी लागते. समान पट. हे समान पट मांडले. गुणोत्तर काय दिले आणि त्याच्यामध्ये कितीनं वाढ करायची? कमी झाली का जास्त झाली? कमी झाली तर वजा करायची, जास्त झाली तर अधिक करायची. लक्षात आलं? ठीक आहे.
सातवं उदाहरण बघूया. सराव संच 4.1 वरच. लक्ष द्या इकडे बघा. 4.1 मधलं उदाहरण 7 आपण घेतले. वत्सला आणि सारा यांची आजची वय अनुक्रमे 14 वर्ष आणि 10 वर्ष आहे. किती वर्षांनी त्यांच्या वयांचं गुणोत्तर 5:4 होईल? प्रेझेंट एज ऑफ वत्सल अँड सारा इज रिस्पेक्टिव्हली 14 years and 10 years. Then how many years the ratio will be? After how many years the ratio will be? 5:4. त्यांची प्रेझेंट एज दिलेली आहेत. वत्सलला ही 14 वर्षाचे आणि सारा ही 10 वर्षाचे. किती वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर? किती वर्षांनी म्हणजे काय हो? 1 वर्षानं, 2 वर्षानं, 3 वर्षानं, 5 वर्षानं, 10 वर्षानं असं गुणोत्तर येणार आहे. म्हणजे काय करावं लागेल हो? मिळवावं लागेल. किती मिळवायचं प्रत्येकामध्ये? एक्स. म्हणजे काय म्हणणार आम्ही? या प्रत्येकीमध्ये एक्स वर्ष मिळवावी म्हणजे त्यांच्या वयांचं गुणोत्तर काय होईल? 5:4 होईल. मग काय लिहिणार आम्ही? वत्सला व सारा यांच्या वयात एक्स वर्ष मिळवावे म्हणजे गुणोत्तर काय होईल? 5:4 होईल. रेशो विल बी इफ वी ऍड x years in each years, then the ratio will be 5:4. If we add x years, then the ratio will be 5:4. आता प्रत्येकामध्ये काय काय मिळवूया? x मिळवायचं. कसं येणार गुणोत्तर? काय येणार आहे? 14 अधिक x भागिले 10 अधिक x बरोबर रेशो विल बी 5:4. इतकं नाही सोडवतात. काय हो? काय करणार? तिरकस गुणाकार. कसा? 4 ने इकडं, 5 ने इकडं. 5 ने पहिल्यांदा इकडं गुणूया. काय येणार आहे? 5 कंसात 10 अधिक x बरोबर 4 कंसात 14 अधिक x. 5 न गुणल्यावर काय होईल? 5 10 50 अधिक किती? 5x नाही का? 5 ने x ला गुणतोय आपण. पुढे सांगा काय येईल? पुढे काय? 56 अधिक 4x. 14 चौक 4 न 14 ला 56 अधिक 4x. आता सजातीय पद. कशी सजातीय पद? काय काय? एक्सची पद इकडे घेऊया, स्थिर पद पलीकडे घेऊया. काय हो? एक्सची पद काय काय होणार आहेत? 5x हे इकडे काय आहेत? अधिक. इकडे आल्यावर मायनस बरोबर 56 हे अधिक इकडे गेल्यावर वजा. 5x वजा 4x
एक एक 56 वजा 50 6. म्हणजे काय मग आता काय लिहिले वर आपण वत्सल व सारा यांच्या वयामध्ये किती वर्ष मिळवावे 6 वर्ष मिळवावी. म्हणजे वयांचं गुणोत्तर काय येईल 5/4. 6 वर्ष मिळवल्यावर किती वय होईल वत्सलाचं 6 वर्ष मिळवली तर वत्सलाचं वय किती होईल 20 आणि साराचं किती होईल 16. याला सिम्प्लिफाय करा कशाने भाग जातोय सांगा 4. कसा 4 25 4 चोक 16 आलं का रेशो 5:4 लक्षात आलं. याप्रमाणे उदाहरणं सोडवायची आहे. अजून कुठलं न सुटलेलं आहे का 5वं सुटले सॉरी 6वं सुटलंय का 6वं नाही. तुम्हाला याचा अर्थ कळावा या उद्देशाने उदाहरण हे घेतलेलं आहे. बघा काय म्हटले आभा व तिची आई मुलीचं नाव आहे आभा यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर 2:5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय 27 वर्ष होते. तर आभा व आई यांची आजची वय काढा. द रेशो ऑफ आभा अँड हिज मदर इज 2:5. पुढे काय म्हटले आभाच्या जन्माच्या वेळी ॲट द टाइम ऑफ आभाज बर्थ her mother age was 27 years. At the time of Abha's birth, his mother's age is 27 years. Then find the present age of Abha and his mother. आता सांगा मला काय काय आभा आणि तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5. म्हणजे काय आईचं वय किती असताना मुलीचं वय किती असेल बरं ठीक आहे मुलीचं वय किती असताना आईचं वय किती सांगा. मी उलट म्हणतो मुलीचं 2 असताना आईचं हा म्हणजे जन्माच्या वेळी काय म्हणजे काय नाही ते माहित नाही. बरं आहे या पद्धतीने सांगा की काय म्हणता येईल आपल्याला मुली आभाचं वय किती असताना आईचं वय किती असेल किंवा आईचं वय किती असताना आभाचं वय किती असेल काय सांगता येईल. आभाचं वय किती असताना आईचं वय किती असेल आभाचं वय 2 असताना असेल असं शक्य काय शक्यता आहे काय असते म्हणजे काय घ्यावी लागेल आम्हाला त्याची पट घ्यावी लागेल. म्हणजे आभाचं वय 20 वर्ष असेल तर आईचं वय किती असेल सर 30 मिनिटं झाली 30 मिनिटं झाली.
आईचं वय आभाचं वय 20 वर्ष असेल, त्याला आईचं वय किती असेल? बरोबर आहे, किती असणार आहे? 50 वर्ष. बरोबर आहे का? कसं गुणोत्तर आहे याचं? 2:5. म्हणजे ह्याला कितीनं गुणलं? 10 म्हणजे 20 झाले का नाही? मी काय म्हटलं तुम्हाला, आबाचं वय 20 वर्ष, त्याला आईचं वय किती? पण त्या पट्टीत वाढणार का नाही वय? बरोबर आहे का? म्हणजे काय झालं, याची 10 पट घेतली, म्हणजे याची पण काय घ्यावी लागेल आम्हाला? 10 पट. म्हणजे 10 5 किती झाले? 50. बघा याला सिम्प्लिफाय करा. 2च 5 आलं का नाही रेशो त्याचं? कळलं का? म्हणजे याला पण गुणोत्तर म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय उदाहरणार्थ, जर आबाचं वय 20 वर्ष असेल तर आईचं वय 50 वर्ष, हिचं वय 40 वर्ष असेल. आबाचं किती असेल? आईचं वय किती असेल? 100 वर्ष असेल. व्यवहारात असेल काय? असेल की एखाद्याचं चुकून. 100 वर्ष आयुष्यमान नाही आता, नाही का? 100 वर्ष कोण जगतं काय? नाही, चुकून एखादं अपवादात्मक. हा, अपवादात्मक नाही का? का सगळ्यांचे आयुष्य सरासरी 100 आहेत, 100 वर्ष जगू शकताय? आजकाल रोगांचं प्रमाण जास्त झाले. आता तरी कोरोनाच आहे, त्यामुळे 39-40च्या वयांना लोक सुद्धा मारायला लागली पटापट. कोरोनाला किती घाबरतो माहितीये का नाही आपण आता? का सगळं आपलं चाललंय बिंदास्त मध्ये, चाललंय नाही भीत आम्हाला असं म्हणतोय आपण? म्हणजे आपण ज्या आत्ता बाबी चालू आहे त्याचा पण आम्हाला विचार करावा लागतोय. मरणाला भीतोय का नाही आपण? काय भीत? येऊ दे असं म्हणून कोण जातोय काय कुठं उडी मारायला? हा, कुठेतरी बिल्डिंग वर चढलाय, वर झाडावर चढलाय आणि चला. आईचं वय आभाचं वय 20 वर्ष असेल तर मुलीचं, तिच्या आईचं वय किती असणार आहे? 50 वर्ष. आभाच्या जन्माच्या वेळी, आता हे कळलं पाहिजे तुम्हाला, आभाच वर्त असं पण त्याला म्हणणार आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय 27 वर्ष होतं. म्हणजे काय हो? आभाच्या जन्माच्या वेळी म्हणजे काय केलं पाहिजे? नाही, आता ह्या दोघींची वय मांडली पाहिजेत. आता नेमकं माहितीये का आम्हाला आबा किती वर्षाची आहे, तिची आई किती वर्षाची आहे? असं म्हणूया, आबा 40 वर्षाची आणि आई तिची 100 वर्षाची. म्हणणार का आम्ही? नाही म्हणणार, काहीच माहित नाही आम्हाला. म्हणून आम्हाला काय मानावं लागेल? म्हणून आभा व तिची आई, आभा व आई यांच्या वयांचं गुणोत्तर काय मानूया हो? 2x 5x. लक्षात आलं? आता असं मी म्हंटल, समजा तुमचं वय आता किती आहे? 15 वर्ष आहे. 9वीला तुम्ही का नाही? 15 वर्ष वय आहे तुमचं. ठीक आहे. आता तुमच्या जन्माच्या वेळी आईचं वय 20 वर्ष होतं. तुमच्या जन्माच्या वेळी आईचं वय तुमच्या 20 वर्ष होतं. तर आत्ताचं वय किती असेल आईचं? आता तुम्ही 15 वर्षाचे आहात सरासरी, सगळे दूर येतात. मग तुमच्या जन्माच्या वेळी आईचं वय 20 वर्ष होतं. आत्ताचं आईचं वय किती असेल? 35. काय केलं? मिळवलं. म्हणजे काय केलं? मिळवलं आपलं वय. तुमचं वय माहित होतं तुम्हाला, बरोबर की नाही? तुमचं आत्ताचं वय माहिती आहे. इथं माहिती आहे का वय तुमचं? नाही. मग त्याच्याऐवजी जर तुम्ही असं केलं असतं, काय केलं आपण? पुढचं वय म्हणजे आईचं वय आता पुढचं दिलंय आम्हाला, बरोबर की नाही? आभाच्या जन्माच्या वेळी तिचं आईचं वय किती होतं? 27 वर्ष. म्हणजे काय करावं लागेल? या वयात हे वय वजा करावं लागेल, बरोबर आहे का नाही? 35 वर्ष आत्ताचं वय आहे. तुमच्या जन्माच्या वेळी किती होतं? 20 वर्ष होतं. म्हणजे काय केलं? आता तुमच्या आईचं वय 35 वर्ष आहे, बरोबर आहे का नाही? तुमच्या जन्माच्या वेळी म्हणजे तुमचं वय 35 काय केलं? वजा. आत्ताचं वय किती झालं? आत्ताचं वय आईचं 35 वर्ष आहे. त्याच्यातनं तुमच्या जन्माच्या वेळचं वय म्हणजे जन्माला म्हणजे काय केलं आपण? तेवढी वर्ष मागे गेलो, वजा केलं त्याच्यातनं. मग आता तिच्या आईचं वय किती होतं? जन्माच्या वेळी 27 वर्ष होतं. लक्षात आलं का?
म्हणजे या वयातनं हे वय वजा करावं लागेल. लक्षात आलं. आता जो मी आकडेमोड केली त्याच्या उलटी आकडेमोड करावी लागेल फक्त. म्हणून दिलेल्या अटीनुसार काय येणार आहे मग आता 5x - 2x बरोबर 27. 5x वजा 2x किती येणार आहेत 3x. 3x बरोबर 27. x बरोबर 3 गुणिले इकडे गेल्यावर 3 90 27. आता दोघींचे वय मिळाले का बघा बरं. म्हणून आभाचं वय किती असेल आता हा आभाचे वय आणि तिच्या आईचं वय 35 36 किती असणार आहे 9 गुणिले 2 नाही का. एक्सची किंमत 2x मानली आपण हे म्हणजे 2 गुणिले 9 18 वर्ष. आणि आईचं वय किती असेल 5 गुणिले 9 किती 45 वर्ष. बरोबर आहे. आत्ताची वय. आता मला सांगा त्याच्यातनं हे वय वजा करा. 45 18 गेले 36 मिनिट किती येणार 33. 45 वजा 18 काय वजाबाकी तोंडी पण ये ना. 45 15 8 गेले 7 8 2 किती आलं 27. म्हणजे जन्माच्या वेळी तुमचं वय समजा आता 18 वर्ष धरलं तर तुमच्या जन्माच्या वेळी तुमचं आईचं वय किती असणार आहे 27 वर्ष. लक्षात आलं का. म्हणजे एकूण वयातनं हे वय वजा केलं आणि एक्सची किंमत काढली. लक्षात आलं. या पद्धतीनं 37 मिनिट ठीक सांगितलं. आहे समजलं. या पद्धतीनं उदाहरणं सोडवायचे आहेत. सराव संच 4.1 सगळा पूर्ण करायचा. आता शंका काही राहता कामा नाही.